आज आपण केज शहरातील काही भागातील स्वच्छतेचा आढावा घेत आहोत. खरं तर नागरिकांच्या तक्रारीनंतर किंवा कॉलनंतर आम्ही या ठिकाणी पोहोचतो आहे आणि यानंतर आम्ही अशाच पद्धतीनं केज शहरात ज्या ठिकाणी नागरिकांचे कॉल येतील तिथं जाणार आहेत. कारण केज नगर पंचायत दावा करते की आम्ही सगळी स्वच्छता करतो आहे, मात्र प्रत्यक्षात मैदानावर किंवा ग्राउंडवर लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आत्ता मी आहे लोंढे गल्ली अर्थात वॉर्ड क्रमांक 13मध्ये, ज्या ठिकाणी या नाल्या आपण बघतोय. ही तक्रार नाही आहे. खरं तर केज नगर पंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला आम्हाला एक सांगायचं आहे, आपण जेव्हा लोक काहीतरी आवाज देतात तेव्हा त्या लोकांचा आवाज ऐका आणि त्या ठिकाणी पोहोचा. कारण शेवटी तुम्हाला या केज शहरामध्ये या संपूर्ण मूलभूत समस्येसाठी एक उत्तरदायित्व दिलेलं आहे आणि तुम्ही त्याचे या ठिकाणी नेतृत्व करत आहात. अशावेळी तुमचं ते कर्तव्य आहे. हे समजून या गोष्टी ऐका जरा. केवळ कसं सांगितलं, कोणी सांगितलं, कसं का, या गोष्टी नकाही करू. प्रत्यक्षात ही तक्रार आहे का हे बघा. या ठिकाणी आपण बघतोय, खरं तर हा उतार असा आहे, परंतु आपण बघू शकता ही नाली सगळी जाम झालेली आहे. नागरिकांना, लहान मुलांना या ठिकाणी दररोज जावा यावं लागतंय. मात्र या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी नाली पूर्णतः बंद आहे. या ठिकाणी आपण बघू शकता या नालीचा अंदाज असा आहे की ही नाली या ठिकाणून पूर्णपणे चॉक झालेली आहे आणि पुढं तर ही केवळ साफसफाई न केल्यामुळं किंवा नालीतील कचरा न काढल्यामुळं ही बंद आहे. खरं तर हा केजचा जुना भाग आहे. या भागातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत आणि या भागात खरं तर जुना केजमध्ये या समस्या सुरळीत व्हायला हव्यात. त्यानंतर नवीन विस्तारित केजकडे आपण इकडं बघू शकता. या नालीमध्ये हा दगड आहे मोठा आणि हा केवळ काढण्यामुळं कदाचित पुढची जी पाण्याची जाण्याचा प्रवाह आहे हा बंद झालेला आहे. आपण पाहू शकतो आहे लोंढे गल्लीतील या काही नाल्यांचा भाग आहे आणि या ठिकाणाहून हे पाणी पुढं जाण्याचं पूर्णपणे बंद आहे. पुढं पाणी जाताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळं या पाण्यामध्ये आळ्या किंवा इतर घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात दिसतं. त्यामुळं कदाचित नागरिकांच्या आरोग्यालाही धोका होऊ शकतो. खरं तर जबाबदारीनं आपण लोकप्रतिनिधी आहोत याचं भान ठेवून सर्वांनीच खरं तर याची काळजी घ्यायला पाहिजे, परंतु असं होताना दिसत नाही. आपण बघू शकता या सगळ्या नाल्या जाम झालेल्या आहेत. केवळ आपल्याला प्रशासनाला कामाला लावायचं आहे, त्यांना सांगायचं, आदेश द्यायचा, एवढंच काम करायचं आहे. ही आहे आदर्श प्राथमिक शाळा केज. खरं तर या ठिकाणी लहान मुलं दररोज येत आहेत. ठीक आहे, या ठिकाणी काही नाली, पण ही नाली तर पूर्णपणे बंद केलेली आपल्याला दिसते. आपण बघू शकता खरं तर मुलं वगैरे या ठिकाणी येणार आहेत आणि ही नाली या ठिकाणी पूर्णपणे बंद केलेली आहे. अगदी आपण बघू शकता याच्यात लाकडं पडलेली आहेत. पूर्णतः बंद ही नाली. खरं तर पलीकडल्या बाजूनं ही अलीकडे येणारी नाली आहे, परंतु या ठिकाणी ही पूर्णतः बंद झालेली आहे. याच्या खालून हा पाणी प्रवाह जाणं शक्य नाही आहे आणि समोरचा नालीचा हा भाग आपण बघू शकताय की पडलेल्या कचऱ्यामुळं म्हणा किंवा घाणीच्या साम्राज्यानं हा पूर्णपणे जाग्यावरच बंद झालेला आहे. ही नाली वाहनच बंद आहे आणि तसाच तिचा पुढचा भागही अगदी तसाच हा पुढचा भाग मी बघितला आपल्याला, तर ही पूर्णपणे ही नाली जी पुढून यायला पाहिजे इकडं खाली जाण्यासाठी, हे आपण बघू शकता वाळू, दगड, खड्यानं आणि बाकी इतर जी काही कचरा आहे यांनी पूर्णपणे बंद झालेली आहे. तर हे केज नगरपंचायतचे कर्मचारी, प्रशासन ह्याला पूर्णपणे व्यवस्थित का करत नाही हा प्रश्न आहे. कारण एरवी आपण म्हणतो नेमक्या समस्या कोणत्या आहेत, तर आम्ही आता या समस्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आजपासून आम्ही ज्या वॉर्डमधून नागरिकांच्या हाका येतील, आवाज येईल, त्या ठिकाणी जाऊन त्या नागरिकांच्या वतीनं हा आवाज केज नगरपंचायतपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यावरही जर केज नगरपंचायतला जाग येत नसेल तर मग पुढील आमच्या पद्धतीनं त्यांना कसं फेस करायचं नागरिकांच्या सान्निध्यातून तो विचार आम्ही करूयात. आता ही नाली जरा बघूया आपण. हे बघा, वरून ही नाली खरं तर उतारानं खूप पाणी खाली जायला पाहिजे, पण इथून पुढं ही नाली पूर्णपणे केवळ यामध्ये वाढलेली ही झाडी किंवा छोटे छोटे गवत आणि झुडपं आहेत, या स्वच्छ साफ न केल्यामुळं या नालीचा प्रवाह इथं बंद झालेला आपल्याला दिसतो. या दोन नाल्या खरं तर या ठिकाणी वरून आलेली नाली एक आहे आणि इकडच्या भागातून आलेली एक नाली आहे. आपण बघू शकता ही एक आहे आणि इकडच्या वरून एक येणारी आहे. या दोन नालींचं पाणी खाली जाणं अपेक्षित आहे, परंतु हे नालीचं पाणी इथंच या वनस्पतीमुळं वाढलेल्या गवतामुळं म्हणा किंवा छोटे छोटे जे झाडं आहेत, छोटे छोटे झुडपं आहेत,
यामुळे या नालीचा प्रवाह इथं बंद झालेला आहे. केज नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे दिसत नाही का? किती दिवस झाला असेल हे वाढून? का एक दिवसात तर हे आलेलं नाही वर, याला अनेक दिवस लागलेले असतील. तर ह्या समस्या आहेत लोकांच्या समस्या वेगळ्या नाही आहेत. जर याही समस्या दिसत नसतील आणि लोकांनी सांगायचं नाही म्हटलं तर मग नेमकं केजमध्ये स्वच्छता अभियान आम्ही राबवतो आहे काय, हा प्रश्न पडतो आहे. हीच अवस्था आपण बघितलं असेल. या ठिकाणी ही नाली आहे, ही पूर्णपणे इथं पुढं पाणीचं येण्याचा खरं तर पलीकडून उतार आहे, पाणी अलीकडे यायला पाहिजे, परंतु हे सगळं इथं बंद झाली नाली. माती साचून या ठिकाणी पूर्णतः बंद आहे. त्यामुळं या ठिकाणाहून जी या नालीतून पाणी पुढं जाणार आहे या पुलावर, रस्त्यावर, हा बंद आहे इथं. आणि समोर बघा एक वरून येणाऱ्या या नालीचं पाणी, कारण काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूनं नाले आहेत, या रस्त्याला दोन्ही बाजूनं नाले आहेत, चांगली गोष्ट आहे. पण त्या नाल्या पूर्णपणे बंद आहेत आणि अशा अवस्थेत आहेत की तुम्ही बघू शकताय हे या ठिकाणी काढलेल्याच नाहीत, अनेक दिवस काढलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे पाणी प्रवाह शेवटी बंद आहेत आणि हे सगळं पाणी कदाचित रस्त्यावरून पुढं जात असेल. आपण बघू शकताय हा प्रवाह या ठिकाणी या नालीचा पूर्णपणे बंद आहे. वर ही नाली पुढून वरून आलेली आहे आणि मध्ये हे गवत. अर्थातच हे अनेक दिवस नाल्या न काढल्याचा परिणाम आहे. इतकंच नाही तर पुढं जर थोडं आपण गेलो तर या ठिकाणी आपण बघू शकताय की या ठिकाणी ही नाली पूर्णपणे या दगडानं या ठिकाणी बंद झालेली आहे. तर या ज्या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत, मात्र त्या केवळ कर्मचाऱ्यांनी वेळेवर न पाहिल्यामुळं किंवा त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळं या नालींचे प्रवाह बंद झाले. केज शहरातील जेव्हा मोठे पाऊस होतात तेव्हा या नाल्या तुंबतात आणि अर्थातच पाणी रस्त्यावर येतं आहे, त्यामुळं रस्तेही खराब होतात. तीच परिस्थिती या ठिकाणी आपण दोन्ही बाजूनं आपण बघितलं. या नाल्यांच्या हा लोंढे गल्ली परिसर आहे. आपण बघू शकताय मोठमोठे दगड या ठिकाणी याही नालीत पडलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आम्ही विनंती करतो नगरपंचायत प्रशासनाला, अगदी सर्व पदाधिकाऱ्यांना, की आपण बघा जरा या नाल्या का बंद झालेल्या आहेत, कोण काढायचं यांना, का आपण आदेश देत नाही, का आपला आदेश कोणी ऐकत नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केजवासियांना आता हवी आहेत. नेमकं याच्यात दोषी कोण आहे? इथं बघू शकता हा यावरचा पूल, पलीकडे नाली आहे. ही नाली खरं तर खालून जाणं अपेक्षित आहे, पण इथं बघू शकता आपण ही पूर्णपणे जाम झालेली आहे. आणि अशा जर नाल्या, ही वरून येणारी नाली इकडूनची आपण बघू शकता, ही पूर्ण हिचा प्रवाह बंद आहे. हे पूर्ण नालीच नाही, इथं दिसतच नाही, इथं नालीच नाही आहे एका बाजूनं. कारण इकडच्या घरांचं जे पाणी आहे या रस्त्याच्या, तर हे आपण बघू शकता ही नाली कदाचित पूर्णतः बंद असल्यामुळं हा प्रवाह नाही. ही आहे अवस्था जुन्या केज शहरातली. आपण म्हणतो आहे की जुन्या केज शहरात काही सुविधा असतील, असं नव्या विस्तारित झालेल्या लोकांचं मत आहे की जुन्या केजमध्ये थोडासा अधिकचा विकास झालेला आहे, परंतु असं काही दिसत नाही आहे. सगळीकडं एक सारखंच आहे. कारण मी आपल्याला म्हणलं होतं पुढे या नालीला जर आपण बघितलं तर आपण थोडंसं पुढं जाऊया. ही याच्या आत आहे नाली, या सगळ्या झाडीच्या आत हे छोटे गाजर गवत वगैरे उगवलं आहे. याच्या आत ही नाली दबली गेलेली, कोंडली गेलेली. हे बघा ही नाली आहे. आता मी ही नाली तुम्हाला इथपर्यंत आलेली ही नाली आहे आणि ही आता पुढं जी जाती आहे ती ही पूर्णपणे बंद आहे. जे आत्ताच मी आपल्याला दाखवलं, पलीकडं जाताना ही नाली बंद झालेली आपल्याला दिसते. आम्ही पुन्हा एकदा केज नगरपंचायत प्रशासनाला विनंती करतो आहे की जुन्या केज शहरामध्ये तरी किमान लोकांना या ठिकाणी ज्या नाल्या आहेत त्या ठिकाणी फक्त काढण्या वाचून, कारण इथं नवीन बांधकाम करण्याची गरज नाही आहे, त्या नाल्या व्यवस्थित काढल्या, साफसफाई केली तर किमान या भागातील लोकांना या दुर्गंधीचा किंवा या घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागणार नाही, एवढी आमची विनंती आपल्याला. आणि केज नगरपंचायत कदाचित एक दिवसामध्ये याच्यावर दखल घेईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. जर खरं तर चांगलं प्रशासन त्यालाच म्हणायचं जे सांगितल्यानंतर तरी किंवा लक्षात आणून दिल्यानंतर ज्याच्यावर काम करतात त्यांना आपण नक्कीच एक दक्ष असं प्रशासन म्हणूया. जर याच्यावर त्यांनी काम केलं तर नक्कीच केजवासियांना त्याचा आनंदच होईल. आपण बघू शकता इकडं ही नाली, इथंही ही नाली, समोरच्या बाजूला पुन्हा ही चॉकअप झालेली बंद आहे. या नाल्या फक्त काढण्या वाचून, या खरं तर जुन्या नाल्या आहेत, काढण्या वाचून या पुढचा यांचा प्रवाह बंद झाला आहे. आज या भागातील नागरिकांनी कॉल करून विनंती केली होती की ही आमचा आवाज केज नगरपंचायतच्या कानी घाला आणि ते काम फक्त या ठिकाणी आम्ही करतो आहे. आम्हाला खात्री आहे केज नगरपंचायत प्रशासन या आवाजावर नक्कीच लक्ष देईल आणि जी काही या भागातील हे दुर्गंधीचं साम्राज्य आहे
ते लवकरात लवकर दूर करेल अशी अपेक्षा करूया. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, इथून पुढं आम्ही केज शहरातील ज्या भागातील नागरिक आम्हाला आवाज देतील त्यांचा आवाज केज नगरपंचायतपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आता इथून पुढं करणार आहोत. याच्यात कुणाची तक्रार नाही, मात्र जे सत्य आहे ते आपल्याला मानावं लागेल आणि त्यावर कामही करावं लागेल. तरच आपण खरेखर या प्रक्रियेचे एक घटक आहोत असं म्हणता येईल.